बदलापूरच्या अत्याचारी अक्षय शिंदेचा एन्काउंटर, आरोपीने पोलिसांवर 2 गोळ्या झाडल्या, 1 अधिकारी जखमी। महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील 2 लहानग्या मुलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात ठार झाला। तुरुंगातून पोलीस कोठडीत नेण्यात येत असताना त्यांनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून गोळीबार केला। यात 1 पोलीस अधिकारी जखमी झाला। पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय जखमी झाला। त्यानंतर त्याला तातडीने कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत। बदलापूर घटनेनंतर चौकशीत अक्षय शिंदेने अन्य 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते। यापैकी एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली होती। त्यानुसार बदलापूर पोलीस त्याचा ताबा घेण्यासाठी तळोजा रुग्णालयात गेले होते। अक्षय शिंदेला तुरुंगातून ताब्यात घेऊन जात असताना त्याने शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हुसकावून घेतली आणि स्वतःवर गोळी झाडून घेतली। त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे देखील गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याच्यातच लपलंय। अक्षय शिंदेंनाच आपटेबद्दल जास्त माहिती आहे आणि म्हणून केस घ्यायलाही उशीर केला। ते होते म्हणूनच आता इथपर्यंत वाचले। पण कांबळे असते ते एवढा मारून झोडून पुचवून टाकले असते त्यांना। ते आपटे ते पण कुठल्या संघटनेचे। आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही। कायद्याची बूज राखली पाहिजे की नाही। मुख्यमंत्री महोदय, आमची इच्छा आहे त्याला फाशीच व्हावी, प्रत्येक बलात्कार्याला फाशीच व्हावी। फाशीचा एक मार्ग आहे काय? तुम्ही फास्ट कोर्ट अनाउन्स केलं असतं, स्पेशल कोर्ट अनाउन्स केलं असतं, 90 दिवसात त्याचा निकाल दिला असता तर सगळं साध्य झालं असतं। हा उत्तर प्रदेश आणि बिहार सारखा न्याय कुठून आणताय तुम्ही? महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे, कायद्याची भीती येते लोकांना। तुम्ही हे असलं करून कायद्याचे 12 वाजवता। त्याच्यात निष्कारण पोलीस बदनाम होत आहेत, पोलीस केस दाबण्याचा प्रयत्न करतायत। कशासाठी? तर राजकीय काही अणुबॉम्ब स्फोट होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करून आणलंय असं लोकांच्या मनात संशय आहे। ते जोपर्यंत तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत अक्षय शिंदे हा तुमचा महत्त्वाचा साक्षीदार आहे। अरे बेड्या घातलेला माणूस रिव्हॉल्वर दुसऱ्याचे खेचू कसे? बेड्या आहेत दोन्ही हातात, अशा बेड्या तो कसा काय खेचणार आणि तो फायर कसा करणार? त्याच्या डोक्यात गोळी आहे, जे काय आता मला समजतंय त्याच्या डोक्यात गोळी घातली आहे। मला असं वाटतं की ज्या माणसाने ज्या पद्धतीचं कृत्य केलं होतं आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात त्या माणसाबद्दल प्रचंड चीड होती आणि त्याच्यानंतर आज त्यांनी पुन्हा जे कृत्य केलं, आमच्या पोलीस बांधवांवर हात टाकण्याचा आणि गोळी बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला, ते निंदनीय आहे। मला असं वाटतं की जे झालं ते योग्य झालं आणि ज्या पद्धतीने ज्या माणसाने 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीवर हात टाकताना मागे पुढे पाहिलं नाही। मी आधी माझ्या बाईकमध्ये म्हटलं होतं की आमचं सरकार असतं तर यांचं एन्काउंटर केलं असतं, परंतु मला वाटतं की त्याने स्वतःच ती बंदूक खेचून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतली आणि त्यातून घडलेली ती घटना आहे। झालेली घटना योग्य आहे आणि आम्ही त्याचं समर्थन करतो। सन्माननीय शर्मिला वहिनी यांनी दोन्ही पोलीसवाल्यांना 51,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे।